असा चीज केक खायला कुणाला आवडत नाही सांगा बरं. मग तुम्हाला सुद्धा आवडतो ना, तर चला पटापट ही रेसिपी बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी सुषमा धुमाळ. सातारी तडका या माझ्या यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी चॉकलेट चीज केक घेऊन आले. बघा ट्रेंडिंग मध्ये आणि ज्याला त्याला चीज चॉकलेट केक खायचाच असतो, तर म्हटलं चला आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करावा. तर चला पटापट रेसिपीकडे वळूया. चीज केकसाठी साहित्य बघणार आहोत आपण. इथं बटर घेतलेलं आहे, चीज 2 क्यूब, पनीर, डार्क चॉकलेट आणि न्यूट्रीचॉईस बिस्किट घेतलेले आहे, साखर आणि ही आपल्याला क्रीम लागणार आहे. तर चला सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, जी न्यूट्रीचॉईस बिस्किटं घेतलेत ते आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. आणि ही न्यूट्रीचॉईस बिस्किट आहेत ना, ह्यात साखर खूप कमी प्रमाणात असते. तर हे मी बिस्किट घेतलेलं आहे बघा. आता आपण ते बारीक करून घेतलेलं आहे आणि ज्याच्यात तुम्हाला केक करायचा असेल त्याच भांड्यामध्ये हे बिस्किट टाकून घ्या. आणि मी इथं बटर मेल्ट करून घेतलेले आहे, ते आपण ह्या बिस्किटमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याचा आपल्याला एक लेअर तयार करायचा आहे. चीज केकमध्ये हा पहिला लेअर असतो बिस्किटचा, बघू शकता. आता अशा पद्धतीने तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट करून घेऊया, चमच्याच्या साहाय्याने दाबून व्यवस्थित आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. बघा नंतर मी एक पेला किंवा वाटी घ्या आणि त्याने असं दाबून दाबून तो पोर्शन आपल्याला असा दाबून सेट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे ना फ्रीजमध्ये 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 15 मिनटं खूप झाले, जेणेकरून जो हा खालचा बेस आहे ना थोडासा सेट होईल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. बघू शकता इथं आपलं आता झालेलं आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया 15 मिनिटासाठी. आता पुढची तयारी करूया. आपण पनीर घेतले, ते पनीर आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याचे असे तुकडे करून आपल्याला टाकायचे, बघू शकता. तुमच्याकडं जर चीज क्रीम असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण माझ्याकडं मी इथं पनीर आणलेलं आहे, पनीर टाकले आणि त्याच्यामध्ये 2 क्यूब चीजच्या टाकलेल्या आहेत. आता हे बघू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे फ्रेश क्रीम टाकायची. जी आपली दुधाची साय असती ना, ती जवळजवळ 2 चमचे मी इथं टाकून घेते. आता हे सर्व टाकून झालेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सर लावून हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं आपलं पनीर, चीज आणि फ्रेश क्रीम छान झालेली आहे. आता आपल्याला फ्रेश क्रीम आपण जी घेतली टोपोलाइट कंपनीची, ती आपण इथं 1 वाटी घेतलेली आहे आणि ती आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि ही क्रीम घेताना टोपोलाइट कंपनीची फ्रीजरमधनं काढून बाहेर अगोदर ठेवायची 1 तास. आणि अशी थोडीशी पातळ झाली की मग आपल्याला ह्याची क्रीम फेटायला घ्यायची. घट्ट ह्याच्यात फेटू नका, ती फेटली जात नाही व्यवस्थित. बघा आता आपल्याला ही फेटून घ्यायची व्यवस्थित. 2 मिनटं पहिलं फेटून घेऊया व्यवस्थित, मग त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं सगळं नंतर टाकायचं. बघा अशा पद्धतीने ही क्रीम आपली फेटून झालेली आहे. बीटरच्या साहाय्याने मी हे फेटून घेतले. तुमच्याकडे बीटर नसेल तर मिक्सरमध्ये मागं पुढं केलं तरी चालेल, किंवा जे फिक्सर असतं त्याच्याने सुद्धा हलवून ही क्रीम फेटली जाते. बघू शकता अशा पद्धतीने ही आपली क्रीम इथं फेटून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला आपण जे मगाशी सगळं साहित्य वाटून घेतलं होतं, बटर, पनीर, हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, ह्या क्रीममध्ये. आणि त्याच्यामध्येच मी आता इथं जवळजवळ 3 चमचे साखर टाकून घेते. बघू शकता. आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता ही आपली क्रीम, फ्रेश क्रीम मगाशी जी तयार केली होती ती 1 वाटीच झाली बरोबर, आणि ते 1 वाटी असं मिळून आता हे सर्व मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. आता आपल्या इथं चीज केकसाठी लागणार व्यवस्थित इथं जी
क्रीम लागती, ती क्रीम ऑलमोस्ट होत आलेली आहे. आता आपण फ्रीजमध्ये सेट करायला जे ठेवलेलं आहे ते आता आपण काढून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला ही क्रीम सेट करायची. बघू शकता ही क्रीम आता आपल्याला ह्याच्यावर व्यवस्थित सेट करून घ्यायची. तुम्ही बाहेर चीज केक खाताच आणि तो किती कॉस्टली असतो तुम्हाला माहीतच आहे. मग हे घरच्या घरी तुम्ही कमी खर्चात अशा पद्धतीने चीज केक नक्की बनवून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. इतका छान बनतो जसा बाहेर मिळतो अगदी तसाच. बघा आता हा व्यवस्थित मी सेट करून घेते आणि आता आपल्याला हे बॅटर आहे ना जवळजवळ फ्रीजमध्ये 5 ते 6 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. बघू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला केक कापायचा असेल ना त्यावेळेस त्याच्यावर आपल्याला चॉकलेट ओतायचं आहे. तर इथं मी डबल बॉइलिंग करून घेते चॉकलेट. बघा खाली पाणी ठेवले आणि वरती दुसरं भांडं ठेवले. आता चॉकलेट बारीक केलेलं आपल्याला ह्या भांड्यामध्ये टाकून चॉकलेट वितळवून घ्यायचे. तुम्हाला किती लेअर चॉकलेटची द्यायची त्या हिशोबाने तुम्ही चॉकलेट त्याच्यामध्ये कट करून टाकू शकता आणि थोडीशी त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकणार आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि अजून एक तुम्हाला टिप्स सांगायची, ज्यावेळेस केक कापायचा असेल त्याच्या 1 तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर तुम्ही हे चॉकलेट लिक्विड त्या केकवर ओतू शकता. आणि केक कापायच्या अगोदर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर केक कापायच्या अगोदर 10 ते 15 मिनटं अगोदर हा केक बाहेर काढून ठेवा. बघू शकता. आता अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये चॉकलेटसुद्धा ओतून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित ते टॅप करूया आणि सगळीकडे व्यवस्थित ते चॉकलेट पसरून घेऊया. अशा पद्धतीने बघू शकता. मस्त दिसतोय ना, एकदम छान बनतो हा चीज केक. तुम्ही नक्की पटापट बनवून बघा कशा पद्धतीने बनतोय ते. बघा इथं आपला चीज केक ऑलमोस्ट तयार झालेला आहे. आता आपण मगाशी जे बिस्किट बारीक केलं होतं ते आपल्याला आता चीज केकला वरून डेकोरेशनसाठी लावून घ्यायचे. पूर्ण गोल असं पूर्ण सगळं ते लावून घेऊया. आता तुम्ही सुद्धा कधी बनवताय असा चीज केक? नक्की तुमच्या घरातल्यांचा वाढदिवस असेल ना त्यावेळेस अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आता हा फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी आणि केक कापायच्या अगोदर 15 मिनटं अगोदर त्याला फ्रीजमधनं काढून घ्यायचा आहे. बघा एकदम डिलिशियस दिसतोय ना आपला हा चीज केक इथं तयार झालेला आहे. कसा वाटतोय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की प्लीज मला एक कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. खूप सोपा आहे, कुणाला सुद्धा जमेल इतका सोपा. तर नक्की बनवून बघा. बाय, परत भेटूया. मी दाखवलेल्या चॉकलेट चीज केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.